ओला दुष्काळ बोली भाषेतील टर्म दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देणार। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेताच्या बांधावरून मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। निधीची चिंता करू नका, अडचणीच्या काळात सरकार तुमच्या पाठीशी। ड्रोनचा वापर करून पंचनामे करू, सोलापूरच्या पाहणी दौऱ्यात अजितदादांचं आश्वासन। ₹2-3,000 मदत देऊ नका बरं का साहेब, तुटपुंजी मदत देऊ नका आम्हाला। 50,000 रुपये हेक्टरला मदत द्या। जालन्यात कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेरलं, तुटपुंजी मदत नको, हेक्टरी 50,000 द्या। अतिवृष्टीग्रस्तांची मागणी, तर 1 गुंठ्याचाही पंचनामा राहणार नाही, भरणेंची ग्वाही। कोणासारखं लहान लहान लेकरासारखं जीव लावला होता त्याला, कसं जगायचं आम्ही सांगा तुम्ही, सरकारला सांगा तुम्ही जरा। हे लेकरासारखं जपलेलं पीक अतिवृष्टीनं हिरावून नेलं, अधिकारी कागद काळे करतात, सरकारने डोळे झाकलेत। शेतकऱ्याच्या बांधावरून साम टीव्हीचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। सरकारी मदतीवर दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा। शक्तीपीठ समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा मराठवाड्यासाठी मोकळा करा, संजय राऊतांचा हल्लाबोल। दाढीचे फोटो हिंगोलीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून पीक विमा कार्यालयाची तोडफोड, पीक विमा कंपनी शेतकऱ्यांचा छळ करत असल्याचा आरोप। शुक्रवारपासून पुन्हा पाऊस वाढणार, पुढील 5 दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता।